नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपले चॅनलवर मनापासून स्वागत आहे। मी आपल्या चॅनलवर गणपती अथर्वशीर्षचे पठण हा व्हिडिओ आहे, तरी सर्वांनी ऐका। श्री सूक्त किंवा श्री सूक्तम हे लक्ष्मीची स्तुती व आराधना करण्यासाठीचे वैदिक स्तोत्र आहे। हे स्तोत्र ऋग्वेदात आहे। श्री सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातील संस्कृत भाषेतील एक सूक्त आहे। या सूक्तामध्ये देवी लक्ष्मीची आराधना केलेली आहे। श्री सूक्ताने कुंकुमार्चन आवर्तन करून धनसंपत्तीसाठी सर्व जण साधना करतात। श्री सूक्त आपली धर्मरचना शिव आणि शक्तीवर आधारित आहे। शक्तीशिवाय शिवाला महत्त्व नाही। शक्ती हे मातृतत्व आहे। ह्या अर्थाने शक्ती ही जननी आहे, त्याला जन्मदात्री म्हणतात। श्रीसूक्ताचा विग्रह केला तर श्री आणि सूक्त असे दोन शब्द आहेत। श्री सूक्त, श्री म्हणजे केवळ अर्थलक्ष्मी, धनसंपत्ती, पैसा असा भाव आपण ठेवतो आणि इथेच गडबड होते। खरे तर श्रीला व्यापक अर्थ आहे। श्री म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तीच त्रिगुणात्मिका जगदंबा, तीच रेणुका, तुळजाभवानी आणि तीच परमेश्वरी आद्यशक्ती। आणि सूक्त म्हणजे स्तुती, त्या आदिमाया शक्तीची स्तुती म्हणजेच श्री सूक्त। आद्य शंकराचार्यांनी सौंदर्यलहरीमध्ये श्रीची दशरूपे सांगितली आहेत। महाकाली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धूमावती, वल्गामुखी, बगलामुखी, मातंगी, कमला ही दशरूपे आहेत। सप्तष्टीमध्ये तिची नवरूपे सांगितली आहेत। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांड, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री ही ती रूपे सर्वज्ञात आहेत। देवी भागवतामध्ये तिची लक्ष्मी स्वरूपात 8 रूपे म्हणजे वीर, गजांत, संतान, विजय, धान्य, आदी, ऐश्वर्य आणि धनलक्ष्मी ही रूपे सांगितली आहेत। तर पुराणात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही प्रधान 3 रूपे सांगितली आहेत। श्री महालक्ष्मीचे पुत्र आनंद, कर्दम, श्रीद, चिक्लित या 4 पुत्रांसाठी श्रीसूक्तात वारंवार प्रार्थना आहे की तुम्ही श्रीपुत्र आहात, तुम्ही आमच्या घरात या लेकराच्या मागे आई येतेच येते, म्हणून त्यांना पाचारण केले आहे। कर्दमेन प्रजा भूता किंवा चिक्लित वस्मे गृहे या ऋचा हे स्पष्टच करतात। आनंद म्हणजे परमानंद, कर्दम म्हणजे कमळ, साक्षात कुबेर आणि चिक्लित म्हणजे टवटवीत, ताजातवाना। श्री सूक्त रोज पठण केले तर आरोग्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, संतानलक्ष्मी, ज्ञानलक्ष्मी आपोआप आपले भाग्य उजळेल। श्रीसूक्तमध्ये देवसखा कुबेर भगवंताला प्रार्थना आहे, तुम्हीही या माझ्या घरात, आणि तेही कीर्ती चिंतामणीसा। श्रीसूक्त श्रीफळ म्हणजे बेलफळ आहे। आपण श्रीफळ म्हणजे नारळ समजतो, पण शास्त्रात श्रीफळ म्हणजे बिल्वफळ। श्रीसूक्त सुरू करण्यापूर्वी बिल्वफळ पूजले पाहिजे, कारण हे फळ श्रीच्या तपश्चर्येतून उत्पन्न झाले आहे। श्रीफळ कायम घरात ठेवून पहा। यात श्रीसूक्तामध्ये अश्व आणि गज याचा उल्लेख आहे। श्रीसूक्ताची अर्चना सुरू करण्यापूर्वी हत्तीचे ध्यान महत्वाचे। नियमानुसार श्री लक्ष्मी सूक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे ऋग्वेदात सांगितले आहे। असे मानले जाते की शुक्रवारी श्री सूक्ताचे पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते। यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते। श्री सूक्ताचे पठण करण्याची पद्धत जाणून घ्या। श्री सूक्त पठण करण्याची पद्धत: आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला। आता एका पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा पसरवा आणि कमळावर बसलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा। यानंतर लक्ष्मीला धूप, दिवा, चंदन, अबीर, गुलाल, अक्षता आणि लाल फुले अर्पण करा। देवीला खीर अर्पण करा। यानंतर श्री सूक्ताचे पठण करा। लक्ष्मी देवीची आरती करा।
जर तुम्ही दर शुक्रवारी या पद्धतीने लक्ष्मीची पूजा करू शकत नसाल तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमेला हा उपाय केल्यास तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. दीपावली आणि नवरात्रीमध्येही नियमानुसार श्री सूक्ताचे पठण करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.